केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी मी तुमच्यासोबत आज हेअर पॅक शेअर करणार आहे। तर हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला इथे मेथीदाणे लागणार आहेत। 5 ते 7 चम्मच मी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या लेंथनुसार कमी जास्त करू शकता। इथे माझ्या केसांची लेंथ जास्त असल्यामुळे मला थोडेसे जास्तच लागतात। तर मेथीदाण्याचा हेअर पॅक आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। इथे शिकाकाळी घेतलेली आहे मी, 2 शेंगा घेतलेल्या आहेत आणि रिठा घेतलेले आहेत 2 आणि इथे आवळा घेतलेला आहे 1 चम्मच। तर रिठा 2च घ्यायच्या, नाहीतर त्याचा फेस खूप जास्त होतो। मार्केटमध्ये जे हेअर केअरचे प्रॉडक्ट्स मिळतात त्यामध्ये मेथी, रिठा, आवळा, शिकाकाळी या सर्वांचा उपयोग केला जातो आणि हे प्रॉडक्ट्स जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त हानिकारक आहे। धुतल्यानंतर ते पाणी फेकून दिलं आणि याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास दुसरं पाणी ॲड करायचं आहे। तर आता हे आपल्याला मिक्स करून व्यवस्थित रात्रभर भिजत घालून ठेवायचं आहे। रात्रभर छान त्याच्यातले जे गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि छान फुगतात आणि फुगल्यानंतर त्याची पेस्ट बारीक होण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल। आणि हे सकाळी जे रिठाच्या बिया आहेत ते काढून घ्यायचे आहेत। तर इथे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर इथे मी रात्रभर ठेवलेलं होतं, तर आता सकाळी मी बघते तर खूप छान फुगलेले आहेत। मेथीदाणे छान झाले, सॉफ्ट झालेले आहेत। तर शिकाकाळी, रिठा आणि आवळा आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं, ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे। तर केस गळती कमी होते आणि केसांची वाढ खूप चांगली होते। तर इथे मी रिठाच्या बिया जे आहेत ते काढून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवताना म्हणजे ते त्रास होणार नाही, त्यामुळे मी इथे काढून घेतलेलं आहे। आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर ही खूप बारीक करायची आहे। तर इथे मी 1 कप जे आहे ते पाणी ॲड केलेलं आहे आणि खूप बारीक पेस्ट करायची आहे क्रीमसारखी, जेणेकरून व्यवस्थित लावता येईल आणि धुतल्यानंतर ते व्यवस्थित निघेल आणि धुताना त्रास होणार नाही। तर इथे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता क्रीमसारखी झालेली आहे। तर इथे एका बाउलमध्ये आता मी काढून घेते। तर याच्यामध्ये तुम्ही ऑइल किंवा इसेन्शियल ऑइलसुद्धा ॲड करू शकता तुमच्या चॉईसनुसार, किंवा व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा ॲड करू शकता। तर हा पॅक जो आहे तो एकदम पॉवरफुल आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 6 महिने ट्राय करून बघा आणि याचे रिझल्ट काय आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे आपला पॅक जो आहे तो रेडी झालेला आहे आणि मी लावूनसुद्धा दाखवणार आहे। तर इथे अशा प्रकारे लावायचा आहे, केसांच्या मुळांपासून तर पूर्ण लेंथला लावून घ्यायचा आहे आणि 40 मिनिट ठेवायचा, नंतर वॉश करून टाकायचा। तर शॅम्पूसुद्धा लावू शकता वॉश करण्यासाठी, किंवा नाही लावला तरी चालेल। आपण याच्यामध्ये रिठा ॲड केलेला आहे त्यामुळे शॅम्पू नाही केला तरीही चालतो। आणि ते सगळं पॅक लावून झाल्यानंतर तुम्ही कॅरी बॅगनी कवर करून घ्यायचं, जेणेकरून सुकणार नाही आणि धुताना अवघड जाणार नाही। तर हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावायचं आणि लावून झाल्यानंतर रात्रीला ऑइलिंग करायची आहे। थोडंसं कोमट तेल करून घ्यायचं आणि छान मसाज करून लावायचं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, बाय, थँक्स फॉर वॉचिंग।